श्री नवदुर्गा पाठ प्रारंभ। अध्याय पहिला। भगवतीचे महात्म्य व मधुकैटभ वध। ओम चंडिका देवीला नमस्कार असो। मार्कंडेय ऋषी म्हणाले, सूर्यपुत्र सावर्णी ज्यांना आठवे मनू म्हटले जाते, त्यांच्या उत्पत्तीची कथा मी विस्ताराने सांगतो। सूर्याचा तो महाभाग्यवान पुत्र भगवती महामायेच्या कृपेने मन्वंतराचा स्वामी कसा झाला तो प्रसंग सांगतो। प्राचीन काळी स्वरोचिष मन्वंतरात चैत्र वंशात जन्मलेला सुरथ नामक राजा संपूर्ण पृथ्वीवर राज्य करीत होता। तो आपल्या प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे। कालांतराने कोला विध्वंसी नावाचे क्षत्रिय राजे त्याचे शत्रू झाले। त्यांनी सुरथाच्या राज्यावर आक्रमण केले। त्यावेळी झालेल्या युद्धात शत्रूंचे सैन्य बळ कमी असूनही सुरथाचा पराभव झाला। तो युद्धभूमीवरून आपल्या नगरात परतला आणि स्वतःच्या देशाचा राजा होऊन राहिला। पण तेथेही प्रबळ शत्रूंनी त्याच्यावर चढाई केली। मग त्या दुर्बळ झालेल्या राजाच्या राजधानीतही त्याच्या दुराचारी मंत्र्यांनी त्याचे सैन्य आणि खजिन्याचे अपहरण करून ते आपल्या ताब्यात घेतले। सत्ताहीन झालेला सुरथ राजा शिकारीचे निमित्त करून घोड्यावर बसून एकटाच घोर अरण्यात गेला। तेथे त्याने मेधा नामक ऋषीचा आश्रम पाहिला। तेथे हिंस्त्र श्वापदेही शांतपणे राहत होते। शिष्यांमुळे तो आश्रम शोभून दिसत होता। राजाने मेधा ऋषींना नमस्कार केला। त्यांनीही सुरथाचा यथोचित आदर सत्कार केला। मग त्याने तेथेच वास्तव्य केले। आश्रमात राहत असताना राजा अहोरात्र चिंतामग्न असे। तो स्वतःशीच विचार करीत असे, पूर्वीपासून माझ्या पूर्वजांनी ज्यांचे पालन व रक्षण केले, त्या राज्यातून आता मी स्वतःच निष्कासित झालो आहे। अशा परिस्थितीत ते दुष्ट मंत्री माझ्या राज्याचे नीती धर्माने पालन करत असतील की नाही? माझा मुख्य हत्ती शत्रूच्या अधीन होऊन न जाणे काय काय भोग भोगत असेल। ज्या आज्ञाधारक सेवकांना माझ्याकडून प्रसन्नतेने धन आणि भोजन मिळत असे, त्यांना त्या दुष्ट राजांच्या आश्रयाने राहताना किती मानसिक क्लेश आणि कष्ट होत असतील। दुरात्मे मंत्री राज्याचे धन दुष्ट हेतूंसाठी अकारण खर्च करत असतील। मी आणि माझ्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाने संग्रहित केलेला खजिना आत्तापर्यंत नष्ट झाला असेल। अशा प्रकारे सातत्याने चिंता करीत सुरथ राजा त्या आश्रमात राहून कालक्रमणा करीत होता। एके दिवशी त्याने आश्रमापाशी एका वैश्याला पाहिले। त्याने त्याला विचारले, बाबा रे, तू कोण आहेस? येथे कशासाठी आला आहेस? तुझ्या मलिन मुखावर अशी शोककळा का दिसत आहे? राजाचे प्रेमळ बोलणे ऐकून तो वैश्य म्हणाला, राजन, मी समाधी नामक वैश्य आहे। मी धन्वंताच्या कुळात जन्मलो आहे। माझ्या धनलोभी दुष्ट पुत्रांनी व पत्नीने माझे सर्वस्व बळकावून मला घराबाहेर काढले आहे। आता मी अगदी एकाकी आहे। दुःखी कष्टी होऊन या वनात आलो आहे। येथे माझ्या स्त्री पुत्राधिकांची व आप्तांची खुशालीही कळत नाही। ते सर्व आपापल्या घरी सुखात आहेत की दुःखात? माझे पुत्र सदाचाराने वागत आहेत का दुराचारी झाले आहेत ते सुद्धा कळत नाही। वैश्याचे बोलणे ऐकून राजाला नवल वाटले। तो म्हणाला, हे वैश्या, ज्या स्त्री पुत्राधिकांनी तुझी संपत्ती हरण करून तुला देशोधडीला लावले, त्यांच्याबद्दल तुझ्या मनात एवढा स्नेह व ममत्व का? त्यावर तो वैश्य म्हणाला, आपण माझ्याविषयी जे काही बोललात ते अगदी बरोबर आहे, पण मी तरी काय करू? ज्यांनी स्वार्थाने अंध होऊन माझ्यावर अन्याय केला, स्नेहाला तिलांजली दिली, त्या गुणहीन अशा दारा पुत्र आप्तांविषयी माझे मन निष्ठुर होतच नाही। माझे त्यांच्यासाठी उद्विग्न होऊन निश्वास टाकणे, त्यांच्यासाठी दुःख करणे योग्य नाही हे मलाही पटते, पण काही केल्या मन वळत नाही। माझ्या अंतःकरणात त्यांच्याविषयी एवढे प्रेम व आसक्ती का? मार्कंडेय म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, त्यानंतर सुरथ राजा व समाधी वैश्य मेधा मुनीपाशी गेले। त्याला प्रणाम करून त्याच्या सन्निध बसले। मग ते ऋषी समवेत वार्तालाप करू लागले। राजा म्हणाला, भगवान, मी आपणास काहीतरी विचारू इच्छितो। कृपा करून त्याचे उत्तर द्यावे। माझे मन माझ्या स्वाधीन नाही, त्यामुळे मी दुःखी आहे। गतराज्य, गत ऐश्वर्य व गताधिकार या सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात आजही ममत्व कायम आहे। ते आता माझे नाही हे जाणत असूनही मी एखाद्या अज्ञानी मनुष्याप्रमाणे दुःख करीत आहे। हे सर्व काय आहे? या समाधी वैश्याला त्याच्या स्त्री पुत्राधिकांनी निष्कांचन व अपमानित करून घराबाहेर काढले आहे, तरीही याच्या मनात त्यांच्याविषयी कमालीची आसक्ती आहे। अशा प्रकारे आम्ही दोघेही अत्यंत दुःखी आहोत। हे महाभागा, आम्हाला आमचे दोष प्रत्यक्ष दिसत आहेत, तरीही आम्ही मोहित झालो आहोत। समजूतदार असूनही आम्ही असे मूढपणे का वागत आहोत? मेधा ऋषी म्हणाले, राजा, सर्व जीवांना विषयांचे ज्ञान होतच असते, पण त्यांचे विषय व त्यांच्या जाती वेगवेगळ्या असतात। काही प्राणी दिवसा पाहू शकत नाहीत, तर काही प्राणी रात्री पाहू शकत नाहीत। काही प्राणी असे आहेत की ते दिवसा व रात्री सारखेच डोळस किंवा अंध असतात। माणसे ज्ञानी आहेत हे खरे,
पण केवळ तीच बुद्धिमान आहेत असे नव्हे, कारण पशुपक्षी मृगादी सर्वच प्राणी ज्ञानी असतात. त्यांनाही मनुष्यांप्रमाणे इच्छा असतात, भावना असतात. या पक्ष्यांकडे पहा, ते स्वतः भुकेने व्याकुळ झालेले असूनही आपल्या पिल्लांच्या चोचीत ममतेने धान्याचे दाणे घालत आहेत. आपल्या पिल्लांना भरवताना त्यांना आनंद होत आहे. हे राजा, मनुष्यही आपल्या मुलाबाळांचे असेच संगोपन करतो, पण या पशुपक्ष्यांच्या आणि मनुष्याच्या वृत्तीमध्ये थोडा फरक आहे. या पक्ष्यांना आपल्या पिल्लांकडून कसलीही अपेक्षा नाही. माणसे मात्र म्हातारपणी आपली मुले आपले पालन पोषण करतील अशी अपेक्षा बाळगून असतात. ती ज्ञानी आहेत, तरीही मोह ममतेच्या गर्तेत पडलेली आहेत. हे नृपश्रेष्ठा, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. संसाराचे सातत्य टिकवण्यास कारण होणाऱ्या महामायेच्या प्रभावानेच असे होते. भगवान विष्णूच्या या महामायेने त्याला स्वतःलाच योग निद्राधीन केले होते. तिच्यामुळेच विश्व मोहित होते. ती देवी भगवती इतकी समर्थ आहे की ती ज्ञानी माणसाचे चित्तही बलपूर्वक आकर्षित करून मोहात पाडते. ती चराचर जगताची निर्मिती करते, पण तीच प्रसन्न झाली तर भक्तांना मोक्षप्राप्तीचे वरदान देते. ती मुक्तिदायक सनातन ब्रह्मविद्या आहे. सर्व ईश्वरांची ईश्वरी अशी ती महामाया संसाराचे बंध निर्माण करणारीही आहे. ते ऐकून राजा म्हणाला, भगवान, आपण जिला महामाया म्हणता ती देवी कोण आहे? ती कशी उत्पन्न झाली? मी तिचे कार्य, स्वरूप व प्रभाव या सर्व गोष्टी तुमच्याकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे. ऋषी म्हणाले, हे राजा, ती देवी नित्य स्वरूपाच आहे. ती चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे, तरीही ती अनेक प्रकारे प्रकट होते. कशी ते सांगतो ऐक. ती भगवती देवतांच्या कार्यसिद्धीसाठी आविर्भूत होते, तेव्हा ती आजन्म असूनही उत्पन्न झाली असे म्हटले जाते. कल्पांत समयी सर्व जगाला अथांग पाण्यात विलीन करून भगवान विष्णू शेषशय्येवर योग निद्रा घेत होते. त्यावेळी त्यांच्या कानातील मळापासून मधु व कैटभ नामक 2 भयंकर असुर उत्पन्न झाले. ते भगवंताच्या नाभी कमळात वास करणाऱ्या ब्रह्मदेवाचा वध करण्यास सरसावले. त्या उग्र असुरांना आपल्याकडे येताना पाहून आणि जनार्दनही गाढ निद्रिस्त आहेत असे पाहून त्यांना मोठे संकट पडले. भगवंताला जागे करणे आवश्यक होते, म्हणून त्यांनी श्रीहरीच्या नेत्रात वास करणाऱ्या, त्याचीच अनुपम शक्ती असलेल्या, जगाला धारण करणाऱ्या आणि समस्त विश्वाची स्वामिनी असलेल्या निद्रादेवीची म्हणजेच योगमायेची स्तुती आरंभिली. ब्रह्मदेव म्हणाले, हे महामाये, तूच स्वाहा, देवतांचे पालन करणारी, तूच स्वधा, पितरांचे पोषण करणारी व तूच वषटकार आहेस. स्वर हेही तुझेच निजरूप आहे. तू नित्य, अक्षर व जीवनदायी अमृत आहेस. ओंकारामध्ये अ, उ, म या 3 मात्रा आणि अर्धमात्राही तूच आहेस. हे देवी, तूच संध्या, सावित्री आणि परमश्रेष्ठ जननी आहेस. तू विश्वाची उत्पत्ती, पालन, संहार करती आहेस. तू श्रेष्ठ विद्या, महान माया, महान मेधा व महान स्मृती आहेस. हे मातेश्वरी, तू महान देवी आहेस. तूच सत्वादी 3 गुणांना उत्पन्न करणारी सर्व जगाची प्रकृती आहेस. हे देवी, तू महाभयंकर अशी कालरात्री, महारात्री, मोहरात्री आहेस. बुद्धी, लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती ही सर्व तुझीच स्वरूपे आहेत. तू खडग, शूल, गदा, चक्र, शंख, धनुष्य, बाण, भुशुंडी व परीघ ही आयुधे धारण करतेस. तू सौम्य आहेस, सर्वाधिक सुंदर आहेस. पर आणि अपर या सर्वांमध्ये तूच सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस. तूच सर्व शक्ती स्वरूप आहेस. जगाचे सर्जन, पालन व संहार करणारा भगवान विष्णूही तुझ्यामुळे निद्रावश झाला. त्याला, मला व ईशानाला, शंकराला शरीर धारण करण्यास तूच कारणीभूत आहेस, म्हणून तुझी स्तुती करण्यास कोणीही समर्थ नाही. हे देवी, तू स्वयंप्रकाशित आहेस, स्वतःच्या प्रभावांनी प्रशंसित आहेस. तू या मधुकैटभ नामक महादुष्टांना मोहित कर आणि विश्वपती भगवान विष्णूला जागृत करून त्याला या महाअसुरांना मारण्याची प्रेरणा दे. ऋषी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे ब्रह्मदेवाने तमोगुणाची अधिष्ठात्री असलेल्या योग निद्रा देवीची स्तुती केली. तेव्हा ती भगवंताच्या नेत्र, मुख, नाक, बाहू, हृदय व छाती यातून निघून अव्यक्त जन्म ब्रह्मदेवासमोर प्रकट झाली. योग निद्रेतून मुक्त होताच जनार्दनास जाग आली. तो शेषशय्येवरून उठला. त्याने बलवान, पराक्रमी अशा मधुकैटभ दैत्यांना पाहिले. क्रोधाने डोळे लाल झालेले ते दैत्य ब्रह्मदेवाला खाण्यासाठी उद्युक्त झाले होते. भगवान विष्णूने त्यांच्याशी 5000 वर्षे बाहुयुद्ध केले. शेवटी बलाने अत्यंत उन्मत्त झालेले आणि महामायेने मोहित केलेले ते दैत्य केशवाला उद्देशून म्हणाले, आम्ही तुझ्या पराक्रमावर संतुष्ट आहोत. तू आमच्याकडून वर मागून घे. भगवान म्हणाले, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर तुम्हा दोघांचा वध माझ्या हातून व्हावा हाच वर मी मागतो. ते ऐकून त्या दोघांना मोठा प्रश्न पडला. सर्व जग जलमय झालेले पाहून त्यांनी ही युक्ती केली. ते म्हणाले,
जेथे पृथ्वी कोरडी आहे अशा ठिकाणी तू आमचा वध कर. ऋषी म्हणाले, हे राजा, तेव्हा ठीक आहे असे म्हणून शंख चक्र गदा धारण केलेल्या भगवंताने त्या दोघांची मस्तके आपल्या मांडीवर घेऊन चक्राने तोडून टाकली. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यावर ही जी महामाया स्वतः प्रकट झाली त्या देवीचा प्रभावही मी तुला सांगतो ऐक. अध्याय 1 संपूर्ण.